हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमध्ये प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 6 मधील एक्झाम्पल 12 पाहणार आहोत. पहा आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे. tan थीटा अपॉन sec थीटा मायनस 1 इज इक्वल टू tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. ही प्रॉपर्टी यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. आयडेंटिटी लिहून घेऊ आपण. वी नो दॅट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आता हा 1 आपण या साईडला घेऊ. येथे साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. आता हा टॅन स्क्वेअर थीटा आपण कसं लिहू शकतो पहा. टॅन थीटा इंटू टॅन थीटा. टॅन थीटा इंटू टॅन थीटा काय टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा मायनस हा 1 कसा लिहू पहा आपण 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर केला तर काय मिळेल आपल्याला 1 मिळेल. देअरफॉर टॅन थीटा इंटू टॅन थीटा इज इक्वल्स टू, आता या सेक स्क्वेअर थीटाला आपण ए कन्सिडर करू आणि 1ला बी कन्सिडर करू. म्हणजेच काय आहे पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजेच येथे काय येईल पहा, एका ब्रॅकेटमध्ये काय येईल सेक थीटा प्लस 1 आणि एका ब्रॅकेटमध्ये काय येईल सेक थीटा मायनस 1. आता आपल्याला न्यूमरेटरमध्ये काय पाहिजे पहा सेक थीटा प्लस 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये काय पाहिजे सेक थीटा मायनस 1. मग आपण काय करू, हा सेक थीटा मायनस 1 या साईडला घेऊ आणि याच्यातील एक टॅन थीटा काय करू आपण या साईडला घेऊ. म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला टॅन थीटा अपॉन हा सेक थीटा मायनस 1 या बाजूला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर काय होईल डिव्हाइड होईल. सेक थीटा मायनस 1 इज इक्वल्स टू येथे काय सेक थीटा प्लस 1 हा टॅन थीटा आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल टॅन थीटा. म्हणजेच आपल्याला न्यूमरेटरमध्ये काय मिळालं सेक थीटा प्लस 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये काय मिळालं सेक थीटा मायनस 1. आता आपण येथे काय करू थीरम ऑन इक्वल रेशोज यूज करू. बाय थीरम ऑन इक्वल रेशोज. आता थीरम ऑन इक्वल रेशोज काय आहे पहा. जर ए अपॉन बी इज इक्वल्स टू सी अपॉन डी असेल तर आपण ए प्लस सी न्यूमरेटरची काय केली ॲडिशन केली आणि डिनॉमिनेटरची पण ॲडिशन केली बी प्लस डी. तर हे तिन्ही रेशो काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. आता म्हणजेच येथे टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इज इक्वल्स टू सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा. हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. तर आपण काय करू शकतो न्यूमरेटरची ॲडिशन करू शकतो आणि डिनॉमिनेटरची ॲडिशन करू शकतो. पहा लिहू आपण टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इज इक्वल्स टू सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा. हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. तर आपण काय करू शकतो न्यूमरेटरची ॲडिशन करू शकतो. टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन सेक थीटा मायनस 1 प्लस टॅन थीटा. येथे काय केलं आपण हा न्यूमरेटर आणि हा न्यूमरेटर याची ॲडिशन केली आणि इथे हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर याची ॲडिशन केली. आता हे तिन्ही रेशो काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे पहा. टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इज इक्वल्स टू टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस 1. मग आपण काय करू टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इज इक्वल्स टू, आता हा रेशो आपल्याला घेण्याची गरज नाही कारण आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इज इक्वल्स टू ही टर्म टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन
आता आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये काय आहे पहा, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. मग आपण काय करू, अशा प्रकारेच लिहून घेऊ, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. इथे सेक थिटाचं साईन काय नाही म्हणजे काय, प्लस, म्हणून आपण काय लिहिलं, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. आता ही टर्म आपण लिहिलेली नाही, कारण आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल्स टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.